आदिवासी सरपंचाचं थरारक अपहरण 800 किलोमीटर दूर नेत गोठ्यात डांबलं। ऊसतोड ठेकेदारांनी आपले पैसे काढण्यासाठी थेट गावाच्या सरपंचालाच उचललं। सरपंचाचे हातपाय बांधून थेट 800 किलोमीटर घेऊन जात गोठ्यात डांबले। धडगाव पोलिसांनी आदिवासी जनजागृती टीमच्या प्रयत्नांनी 24 तासात केली यशस्वी सुटका। नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या काठावर वसलेल्या धडगाव तालुक्यातील दुर्गम सावऱ्या दिगर गावातून एका आदिवासी सरपंचाचं फिल्मी स्टाईलने अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ऊसतोड ठेकेदारांनी आपले अडकलेले पैसे काढण्यासाठी थेट सरपंचालाच लक्ष केलं। सरपंच दिलीप पावरा याचे हातपाय बांधून त्यांना तब्बल 800 किलोमीटर दूर नेत एका गोठ्यात डांबून ठेवण्यात आलं। मात्र धडगाव पोलीस आणि आदिवासी जनजागृती टीमच्या सतर्कतेमुळे अवघ्या 24 तासात त्यांची सुखरूप सुटका करण्यात यश आलं असून घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडे निपाणी येथील ऊसतोड ठेकेदार पोपट दिलीप शेवाडे आणि त्याचे 2 भाऊ तसेच इतर 2 साथीदार आणि स्थानिक 2 लोकांच्या मदतीने हे अपहरण करण्यात आलं। ठेकेदारांचे धडगाव तालुक्यातील काही लोकांसोबत जुने आर्थिक व्यवहार होते। या व्यवहारातून अडकलेले पैसे काढण्यासाठी त्यांनी गावच्या सरपंचालाच ओलीस ठेवण्याचा क्रूर कट रचला। धडगाव शहरातून आरोपींनी सरपंचाला फसवून गाडीत बसवले। गाडी सुरू झाल्यावर त्यांनी सरपंचावर जबरदस्तीने मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यांचे दोन्ही हात मागे बांधून त्यांना रस्ताभर मारहाण केली जात होती। या अमानुष कृत्याने सरपंचाच्या कुटुंबियासह संपूर्ण गावकरी संतप्त झाले। गावकऱ्यांचा दबाव आणि पोलिसांची धावपळ घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली। सरपंच परिषद धडगावने या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांवर तातडीने कारवाईचा दबाव टाकला। जर 24 तासाच्या आत सरपंचाची सुटका झाली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला। संतप्त ग्रामस्थांनी 2 दिवस पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला होता। परिवर्तन 24 न्यूज ब्युरो। सावऱ्या दिगर येथील सरपंच दिलीप राड्या पावरा 16 तारखेला अपहरण झालं असं समजलं आम्हाला आणि आमचे मित्र यांनी आम्हाला संपर्क केला। आम्ही दडगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आणि जनजागृती टीम अर्जुन पावरा, राकेश पावरा यांनी माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला आणि पोलीस अधीक्षक यांनाही संपर्क केला आणि आम्ही एक राजकीय प्रतिनिधी डॉक्टर विजय कुमार गावित, हिना गावित यांना संपर्क साधून आम्ही दडगाव येथून राहुल पाटील आणि अर्जुन पावरा, रामू पावरा आमची सगळी टीम सांगली जिल्ह्यात गेली आणि त्या गावातून आम्ही दिलीप राड्या पावरा यांना आम्ही तिथून घेऊन आलो आणि दडगाव पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलो आणि नंतर राड्या पावरा त्यांच्या वडिलांच्या ताब्यात आम्ही सुपूर्द केलं त्यांना सुखरूप। रात्री 9 वाजेला कळालं। 9ला दिलाचाच कॉल आला की माझं अपहरण झालेलं आहे म्हणून आणि जनजागृती टीम परत पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि पोलीस स्टेशनहून फिर्याद देण्यात आली आणि फिर्यादला थोडा विलंब लागला। त्यानंतर फिर्याद झाल्यावर सामाजिक कार्यकर्ते सुभाष पावरा होते आणि आदिवासी जनजागृती पूर्ण टीम आणि पोलिसांसमेत दुसऱ्या दिवशी रात्री ही पूर्ण टीम निघाली आणि सांगलीला जिथं या दिलीप सरपंचाला डांबून ठेवलं होतं त्या गावामध्ये आम्ही पोहोचलो। तिथल्या पोलीस स्टेशनचे काही पोलीस कॉन्स्टेबल आमच्या सोबत होते आणि पूर्ण भीतीचं वातावरण होतं। पूर्ण गाव एकत्र आलेलं होतं तिथं आणि ज्या दिलाला एका गाईच्या गोठ्यामध्ये त्यांनी कोंडून ठेवलेलं होतं। शेवटी त्यांना विनवणी केली, काही लोक तिथं जोर करत होते। पूर्ण हा प्रकार घडला। त्यानंतर त्यांना देखील पोलिसांनी समज दिली आणि त्यांनी आम्हाला दिलीप सरपंच आमच्या ताब्यात दिला आणि त्याला आम्ही सुखरूप घेऊन आलो इकडे। आता पुढील कारवाई पोलीस स्टेशन करते। मी दडगावला बाजारासाठी व माझ्या शासकीय कामासाठी दडगावला आलो होतो। दडगावहून घरी जात असताना मला काही बाहेरच्या लोकांनी अचानक उचलून अपहरण केलं आणि गाडीत जबरदस्तीने टाकलं। गाडीत टाकून हातपाय बांधण्यात आले आणि गाडी लॉक करून पुढे चालताना मला खूप मारहाण करण्यात आली, खूप त्रास दिला, खूप शिवीगाळ करण्यात आली। परंतु मी त्या लोकांना विचारत होते की मला कशासाठी उचललं, परंतु त्याने सांगितलं नाही, मारहाणच करत होते आणि शिवीगाळ करत होते। मी पुढे जाऊन मनमाड येथे पोलिसांची मदत मागितली, पोलिसांनी सुद्धा मला मदत केली नाही आणि तेथून दडगावपासून सांगली जिल्ह्यातील येडपाणी गाव आहे, 800 किलोमीटर दूर आहे। तेथे जाऊन मला गायगोठ्यात हातपाय बांधून ठेवण्यात आलं। गायीचं शेण उचलण्यास सांगण्यात आलं, साफसफाई त्या गोठ्याची साफसफाई करायला लावली। असं खूप त्रास दिला होता मला। मग तेथे जाऊन त्या लोकांना विचारलं मी की मला नेमकं कशासाठी तुम्ही उचलून आणलं, तेव्हा
ते लोक सांगायचे की तुझ्या गावातल्या आणि तुझ्या गावाच्या आसपास जे गाव आहेत त्या गावातील काही लोकांनी आमच्याकडनं पैसे घेतले आहेत, ते पैसे काढण्यासाठी तुला उचलून आणलं आहेत. मग मी त्यांना सांगितलं की मग त्यांनाच उचललं असतं ना, मला कशासाठी. तेव्हा ते लोक सांगायचे की तुला उचललं तर आमचे पैसे निघतील, नाही तर लेबर निघतील. परंतु माझा त्यांच्याशी काहीही घेणं देणं नव्हतं. त्यांच्याकडनं मी पैसेही घेतले नव्हते. ते ज्या लोकांना पैसे देत होते तिथं मी हजरसुद्धा नव्हतो. परंतु मला मग मी तिथून त्यांच्या मोबाईलवरून माझ्या घरच्या लोकांना, भाऊला, वडिलांना सांगितलं की माझं असं नसं झालं आहे. मला बळजबरीने सांगली जिल्ह्यातील लोकांनी इथं आणून ठेवलं आहे. तेव्हा माझ्या वडिलांनी व भाऊंनी आदिवासी जनजागृती टीमला कळवलं आणि सुभाष आप्पा म्हणून आमचे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना कळवलं. आणि तेव्हा त्या लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आणि मग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आणि तेथून आदिवासी जनजागृती टीम आणि सामाजिक कार्यकर्ते सुभाष आप्पा आणि दळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी माझ्यापर्यंत पोहोचले आणि मला सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. मग मी सुखरूप घरी पोहोचलो. माझ्या आईवडिलांच्या सोबत आलो आणि जे मला उचलून नेण्यासाठी जे लोक आले होते त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी ही माझी मागणी आहे.